पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विविध प्रभागातील अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांकडे नगरसेवकांनी लक्ष वेधल्याचं दिसून आलं। यात प्रभाग क्रमांक 8 प्रभाग मंदिर परिसरालगतचा प्रभाग म्हणून ओळखला जातो। तसेच या ठिकाणी छोटी छोटी गल्लीबोळे असल्यामुळे स्वच्छतेचाही प्रश्नही महत्त्वाचा ठरत आलाय। पंढरपूर नगरपालिकेच्या नगरसेविका तथा पालिका शिक्षण समितीच्या सभापती मनीषा धनंजय देशपांडे यांनी प्रभागातील अनेक ठिकाणी साचून राहत असलेले कचऱ्याचे ढीग, मुतारी, परिसरातील दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य व ड्रेनेज लाईनच्या समस्या अनेक प्राधान्यक्रमाने सोडवल्या जाव्यात। तसेच 4 प्रमुख यात्रा काळात अशा अनेक समस्यांचा मोठा त्रास इथल्या नागरिकांना सहन करावा लागत असतो, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी सर्वसाधारण सभेत नगरसेविका मनीषा देशपांडे यांनी केल्याचं दिसून आलं। तर प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेतली जाईल अशी ग्वाही यावेळी प्रशासनाकडून देण्यात आली। तसेच आजच्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 5 नुसार शहरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अभियानातून शासनाकडून प्राप्त झालेल्या 1 कोटी निधीतून 50% खर्च मराठी शाळा सुधारणा, त्या ठिकाणी लायब्ररी, संगणक, रंगरंगोटी, CCTV कॅमेरे आदींसाठी राखून ठेवावा अशी मागणी ही नगरसेविका मनीषा देशपांडे यांनी केल्याचं दिसून आलं। तर प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेतली जाईल अशी ग्वाही यावेळी प्रशासनाकडून देण्यात आली। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माननीय चीफ ऑफिसर, विषय क्रमांक 5 अनुसार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियान राबवण्यासाठी शासनाकडून 1 कोटी रुपये निधी प्राप्त झाला। त्यामधून 50% खर्च हा मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी बंधनकारक आहे। तर उदाहरणार्थ संगणक, लायब्ररी, सॅनिटरी फिडिंग मशीन, वेल्डिंग मशीन, शाळेचे नूतनीकरण, रंगरंगोटी, फरशीकरण, वॉल कंपाऊंड, CCTV कॅमेरे, मुलींसाठी मॉस्को, पिण्याचे पाण्याचे RO सिस्टीम इत्यादी कामे या निधीतून करण्यात यावे आणि यासाठी तुम्ही त्याचा कालावधी दिलाय। तेव्हा कालावधीनंतर तुम्ही जी स्पर्धा घेणार आहे तर ते स्पर्धेचे स्वरूप म्हणजे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा हा सुधारण्याच्याकडे आहे का शाळेचे रंगरंगोटी हे याच्यावरती स्पर्धा होणार आहे याची माहिती द्या। याच्यामध्ये जे काही सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत त्या नगरपालिका मिळालेल्या जास्तीत जास्त युटिलाइज करून जास्तीत जास्त त्यांच्यामध्ये चांगलं काम करतील त्यांना वाढीव परत पॉलिसी मिळणार त्याचं मी दोनदा निवेदन सीओ सरांना दिलं। ते म्हटले मी बघायला आम्हाला वाडीमध्ये जाताना जाता प्रयत्न केले, ती घाण असते